नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला एका तरुणावर सुऱ्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जुन्या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले असून भर चौकात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित युवक आणि आरोपी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। याच वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपीने आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला संधी साधून पीडित युवकाला गाठले आणि त्याच्यावर सुऱ्याने सपासप वार केले। या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले असून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। पोलीस सध्या आरोपींच्या शोधात असून परिसरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। सदरची घटना ही 14 एप्रिल रॅली संबंधित नव्हती। 13 तारखेला जो केक कटिंगचा कार्यक्रम असतो तर मोहल्ल्यातून नवीन बाबुळकडा मोहल्ल्यातून एक छोटीशी रॅली निघाली होती। त्यामध्ये फिर्यादी नामे साहिल देवेंद्र तेलमोरे हा ढोल वाजवत होता। तर ढोल वाजवत असताना तो पाणी पिण्यासाठी त्याचा एक मित्र आहे मोहल्ल्यातलाच बंटी याच्या घरासमोर थांबला व बंटीला पाणी आणायला सांगितले। परंतु यांचा व आरोपींचा एक जुना वाद झालेला होता। 3 ते 4 महिन्यापूर्वी फिर्यादीचा भाचा हा घरासमोर 2 वर्षाचा लहान भाचा घरासमोर खेळत असताना यातील एक अल्पवयीन आरोपींनी ट्रिपल सीट मोटरसायकल जोराने नेल्याने याने त्याला टोकले होते आणि या दोघात बाचाबाची झालेली होती। त्यावेळेस फिर्यादीने कोणतीच तक्रार पोलीस ठाणे येथे दिलेली नव्हती, परंतु त्या बाचाबाचीचा आणि त्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी हा 13 तारखेच्या रात्री म्हणजे 14 तारीख सुरू झाल्यावर रात्री 1:30 वाजता ढोल वाजवून थकून बसला असताना रॅली समोर निघून गेली होती आणि त्यामुळे तो तिथे उभा होता बंटी त्याच्या मित्राच्या घरासमोर। तर यातील आरोपी क्रमांक 1 आंबा उर्फ वैभव शेंडे, आरोपी क्रमांक 2 प्रिन्स जांभूळकर व इतर 3 अल्पवयीन आरोपींनी त्याला एकटा उभा बघून जुन्या वादाच्या कारणावरून तिथे येऊन त्याला हातबुक्कीने मारहाण सुरू केली व त्यातील एका अल्पवयीन आरोपीने त्याच्या पाठीत सुरा खुपसला। तर आम्हाला ही माहिती मिळताच मेडिकलमध्ये सदर आरोपीला त्याचे मित्र आदी व इतर मित्र त्याला ॲडमिट करायला घेऊन गेले। आम्हाला ही माहिती मिळताच आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली व तात्काळ मेडिकलमध्ये पोहोचलो। तेव्हा डॉक्टरांनी असे सांगितले की सदर पीडित हा बोलण्याच्या स्थितीत नाही आहे। तरीसुद्धा आम्ही त्याच्याकडून आरोपींची नावं माहीत करून घेतली व इतर आरोपी यांना डिटेन करण्यात आले व त्यामध्ये अपक्रमांक 163/163/26 कलम 189 2 189 4 190 118(2) व 3(5) व महाराष्ट्र पोलीस कायदा 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सर्व आरोपितांना पकडण्यात आलेले आहे। तसेच अल्पवयीन आरोपी यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आलेले आहे आणि इतर कारवाई फॉरेन्सिक व्हॅन बोलवून तिथून पुरावे हस्तगत करण्याचा सुद्धा आम्ही केलेले आहेत आणि इतर तपास आता आम्ही करत आहोत। इतर 2 आरोपींचा आज आम्ही PCR घेणार आहोत। नाही, सध्या 2 आरोपींचं काही रेकॉर्ड नाही आहे। इतर मग अल्पवयीन आरोपींपैकी इतर 2 आरोपींचा रेकॉर्ड आहे।